पण हरित कट्ट पोवाने देऊ नका. ते हरित कट्ट पोवाने दिला माझ्या गळ्यात सोडून घुसर पण दुसरं करायला मला नाही मी तिला आनंद नाही उचला ना ते मला रेटना घ्यायला. नंतर बाबाच्या गळ्यात दूध सोडून घेतला. तुम्हाला काय होतं आमची भजी द्या मागणी त्याचे किती दिवस आहे तुमच्या गळ्यात टाकून बघा. आपलं सगळ्यांचं हे प्रेम आहे. बाबांनी सांगितल्याप्रमाणे करून द्या. बाबाजींनी सांगितलं शेवटी जेवण कधी होतं काय होतं. बाबा ही संताची भूमी आहे आपल्या बिरजीला. आणि 6 कोटी मराठ्यांसाठी ज्यावेळेस काम करतो ना मी समाज बघितलं की मला जेवणाची गरज लागत नाही. माझ्या ताकद समाजाच्या लेकरा बाळाच्या चेहऱ्यावरती ज्यावेळेस मी आनंद बघतो त्यावेळेस मी माझ्या जीवाला समजतं की माझं जीवन सार्थकी लागलं. ज्यावेळेस एखादी गरिबाची लेख किंवा एखाद्या गरिबाचा मुलगा आनंदाने अंतरवाली देतो की माझा बाप माझी माय रात्रंदिवस कष्ट करून आम्हाला नाही शिकू शकत आणि आम्ही मोठ्या परिश्रमातून कष्टातून जे शिकले त्यांना पण या आरक्षणामुळे फायदा व्हायला लागला. ज्यावेळेस फाटक्या कपड्यातला बाप लेकराला अंतरवालीत घेऊन येतो नोकरीला लागल्याच्या नंतर शिक्षणात गेल्याच्या नंतर त्यावेळेस ते आनंद या पृथ्वी तलावावर कुठंच मागवणार नाही असा आनंद असतो. शेवटी काय असतं बघा 70-80 वर्षापासून माझ्या समाजाच्या वाट्याला फक्त कष्ट आला. प्रत्येक मायबापांना कष्ट केले लेकरं बाळा मोठे व्हावेत म्हणून. असा या महाराष्ट्रात एकही माणूस नसेल माय नसेल किंवा बाप नसेल की त्याला वाटत नाही माझं लेकरं मोठं होऊ नये. आपले कष्ट आपल्या मेहनती हे फक्त लेकरं आनंदित राहावेत म्हणून. शेवटी लेकबाळ इतकं शिकून जर तिला नोकरी लागली नाही किंवा तिचं स्वप्न पूर्ण झालं नाही तर सगळं कुटुंब खचलेलं असतं. शेवटी काय असतं बघा या दुनियात आपल्या लेकरा बाळापेक्षा मोठं कोणी नाही. आपल्या समाजाने ह्या गोष्टी समजून घ्या. ते राजकारण येत असतं हे जात असतं परंतु एकदा जर आयुष्यातून आपले लेकरा बाळा जर बरबाद झाले ना तर पाठीून हात फिरायला यायला कोणीही शेजारी सुद्धा नसतं. म्हणून शेवटी आपले लेकरा बाळा मोठं करण्यासाठी माझा संघर्ष सुरू आहे. मी ना कधी पैशाची आशा केली ना कधी पदाची केली. मी ज्यावेळेस मैदानात उतरतो त्यावेळेस मी माझ्या समाजाच्या वेदना डोळ्यासमोर घेऊन उतरतो. मला हजारो करोड रुपये दिले असते तरी मी त्याच्यावर लाथ मारली. कारण या समाजाचं ज्या समाजात मी जन्मलो त्यांचं मी ऋण लागतो. म्हणून कुठलीही परिस्थिती आपल्यावरती ओढली कितीही संकट आपल्यावरती आलं आपण मात्र आपला पाय मागं ओढायचा नाही हे निश्चय करून मी या लढाईच्या मैदानात उतरलो. मायबापा तुम्हाला वाटतं काही सोपं नाही. ज्यावेळेस मी हा संघर्ष सुरू केला त्यावेळेस मलाही माहीत नव्हतं माझ्या समाजालाही माहीत नव्हतं इतके शत्रू अंगावरती घ्यावं लागते म्हणून. ज्या वेळेस यांना मिळालं त्यावेळेस आम्ही कधी विरोध केला नाही. पण ज्यावेळेस मी माझ्या समाजाच्या लेकराचं दुःख मांडलं की माझ्या मायबापाला सुद्धा ऊस तोडावं लागतं, माझ्या मराठ्याच्या गोरगरिबांना सुद्धा रात्रदिवस शेतात राहावं लागतं. ज्यावेळेस दुसऱ्या जिल्ह्यात आपले लेकरं शिकायला गेले शासनाच्या 1% जर आपलं लेकरू अधिकारी होता राहिलं तर मायबाप आणि मुलगा दोघंही ती वेदना आणि दुःख फक्त मनात दाबून ठेवतं. कोणी कुणाला सांगायचं धाडस करत नाही. शेवटी डोळ्यात आलेले ते अश्रू पोरानं पोरीनं पाहिलेलं स्वप्न पूर्ण न झाल्यामुळं आपल्या कुटुंबावरती प्रचंड दडपण उभं राहायचं. म्हणून मी त्या वेदना घेऊन रस्त्यावरती आलो. मला इतके शत्रू झाले तर मी कधी विचार केला नाही की या शत्रूपायी आपला जीव सुद्धा जाऊ शकतो. मी मनाला ठरवून घेतलं एक जीव गेला तरी चालेल
पण करोडो समाजाचे लेकरं सुखी आणि समाधानी केल्याशिवाय मागे शेवटी हा संघर्ष तुमच्या बळावर करत असताना या माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजानं एक जीवानं ताकद लावली. त्यांनी याच्यात कधी राजकारण आणलं नाही. त्यांच्याही लक्षात आलं आज शिक्षण महाग झाली, नोकऱ्या भेटत नाही, याच्यासाठी आरक्षणाची गरज आहे. मी आरक्षण मागतो याला कोणी जातीवादी म्हणत असतं तर त्याला माझा नाविलाज आहे. कारण आरक्षण ही एक सरकारची सुविधा आहे आणि ती सुविधा मी माझ्या समाजाच्या 6 करोड समाजाच्या लेकराला मागतो. तुम्ही घेतलं त्यावेळेस आम्ही तुम्हाला जातीवाद वाटला नाही आणि ज्यावेळेस माझ्या समाजाच्या लेकरा बाळाला द्यायची वेळ आली त्या दिवशी तुम्ही त्याला जातीचं लेबल लावलं आणि तुम्ही त्याला जातीत आणि जातीवादात तोलायला लागले. परंतु मला ते विचार करत बसणं योग्य नव्हतं. मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो की माझ्या समाजाला जे लागते ते दिल्याशिवाय आता आपण मागे सरकायचं. शत्रू झाले तरी त्यांच्या मानगुडीवर पाय देऊन आपल्याला पुढे चालावं लागणार आहे. शेवटी समाज आशेनं करोडोच्या संख्येनं रातपाट एक करून एका जागेवर उभा होता. या पृथ्वीतलावरती आणि या भारत देशात पहिल्यांदा असं घडलं असेल की ऊन असो, पाऊस असो किंवा थंडी असो, करोडोनं माझा माता मावल्या रस्त्यावरती आणि मराठा समाज रस्त्यावरती उभा होता. ते उभा होते म्हणजे त्यांना काही काम नव्हतं म्हणून नाही. प्रत्येकजण आपण आपली वेदना घेऊन रस्त्यावरती होता की प्रत्येकाला वाटत होतं आज शिक्षण प्रचंड महाग झाले, पोरापोरींना शिकायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही, आरक्षण असल्याशिवाय नोकऱ्या सुद्धा मिळणार नाही. म्हणून आपण ही लढाई ताकदीनं लावून धरली. आजही त्याच ताकदीनं समाज एका जागेवरती. आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, समाजावरती संकट आलेलं जर परतवून लावायचं असलं तर तुम्हाला राजकारणाआधी पायाखाली तोडावं लागणार. तुम्ही राजकारण आणि राजकीय नेता जर तुमचा म्हणला तर तुमच्या पोरांना आणि पोरींना तुमच्या देखता भिकारी झालेला आपल्याला बघावं लागणार. या युगात कोणी कोणाचं नाही आहे. गोड बोलणारे हात भरपूर आहेत पण मदतीचा हात करणारा वेळ आल्यावरती कुणी नाही आहे, लक्षात ठेवा. शेवटी म्हातारपणाचा आपला आधार जे म्हणला जातो ते आपले लेकरबाळ असते. ज्यावेळेस आपण दुःखी किंवा आजारी असतो त्यावेळेस कुठला नेता आपल्या पाठीवर हात फिरायला येणार नाही किंवा आपलं मायबाप जर कोणी आजारी असलं तर आपली लेक किंवा आपलं पोरगंच आपल्या पाठीवरून आणि डोळ्यावर हात तोंडून हात फिरायला येईल, हे लक्षात ठेवा. कोणता राजकीय नेता आपल्या तोंडून हात फिरून कधीही आपल्या दुःखात सहभागी होऊन आपल्याला आधार देणार नाही. म्हणून आपलं कुटुंब, आपलं गाव आणि आपला समाज हे सगळ्यात मोठा समजा. आणि ज्या वेळेस ही समाजाची लढाई त्यांच्या अस्तित्वाची आणि भविष्याची लेकराची त्यावेळेस ज्यावेळेस हाक देईल त्यावेळेस सगळ्या मराठ्यांनी कामं सोडून एकत्र येऊन आपण आपली लढाई जिंकायचं काम करायचं. शेवटी हा विषय लहान नाही आहे. आपण लढतो त्यावेळेस कधी यश येतं कधी अपयश येतं. म्हणून आपण खचून जायचं नाही, जिद्दीनं त्या मैदानात लढत राहायचं. आणि त्याच भूमिकेत मी आहे. आपण 2 वर्षापासून ही लढाई लढतोय. 2 वर्षात समाजाच्या पदरात खूप काही आपण आरक्षण दिलंय. कधी काळी आपण किंवा आपल्याला सगळं सरकार एखाद्या वेळेस बसवत असतं. म्हणून आपण कोणी खचून जायचं नाही, पुन्हा नव्या उमेदीने लढायचं असतं. हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलं. छत्रपती शिवराय वारंवार लढले. कधी काळी 4 पावलं मागे सरकले, पुन्हा लढले. एखाद्या कुस्तीच्या आखाड्यात एखाद्या पैलवानाला जर यश आलं नाही तो वारंवार लढत राहतो पण यश संपादन करतो. आपल्याला आरक्षणाची लढाई लढत असताना कधीच खचायचं नाही. मी जिद्दीनं या मैदानात, मी फुटत नाही आहे, तुमच्याशी गद्दारी करत नाही. मग जर इतक्या इमानदारीनं लढाई चालली तर एखाद्या वेळेस सरकारला जरी आपल्याला यश दिलं नाही तरी आपण सुद्धा पुढं आणखीन ताकदीनं लढू. आपल्या समाजाच्या पदरात यश पाडण्यासाठी ताकदीनं सगळ्यांना जोर लावा. एकदा 2 वेळा गेल्यामुळं जर काही गोष्टी मिळाल्या नाही तर वारंवार जायची वेळ आली तरी लढलं पाहिजे तर समाज मोठा होतो. समाजाचं काम करताना तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही सुद्धा मीडियात बाबाजी बघत असतात. मला इतक्या अडचणी आहेत. समाजातल्या काही लोकांचंही संकट आहे, समाजाच्या बाहेरच्या सुद्धा लोकांचं संकट आहे. मी कधीच माझ्या मनाला म्हणलो नाही
इतकं चित्रपुरांवर घेऊन करायचं नाही. तुम्ही जोपर्यंत 6 कोटी मराठी एका बाजूने तोपर्यंत कसलाही बहादर येत नाही. त्याला खाण्यातच ऍडमिट केलं पाहिजे, इकडं तिकडं दुसरीकडे नाही. एक जण दवाखान्यात उलट तोंड करून झोपला. बघा तुम्ही येवल्याकडे नुसती मान फिरून बघा. मराठ्याच्या नादी लागलं की उलटी सलाईन लावावं लागेल. आणखीन 2-3 राहिले, त्यांना इस्पितळात नेतो येड्याच्या हातात इंजेक्शन. लांबून फेकून हंदी लांबून फेकून हल्ले. माझ्या समाजाचं वाटोळं करायला निघालेला मी सुट्टी देणार नाही. मी इतकं झटतो, इतकं रात्रंदिवस रक्त जातो ना, फक्त तुमच्या लेकरा बाळासाठी. माझा संघर्ष त्यासाठी चालू आहे. मी इतक्या त्रासातून चाललोय, मला लवकर जीवन सुद्धा जात नाही. कारण सतत उपासना केल्यामुळे जेवणापासून झोपीपर्यंत त्रास झाला. मी एखाद्या वेळेस पाठ 3 वाजताच उठून बसतो. कारण त्या अंगातल्या वेदना, कधी अंगात आग होईल, कधी अंग थरथर कापल आणि कधी चक्कर येईल हे मला सांगता येतं. म्हणून एखाद्या वेळेस माझ्याकडून सप्ताहाला येणं होत नाही, एखाद्या वेळेस लग्नासाठी जाणं होत नाही. राज्यातल्या समाजाला वाटतं मी आलं पाहिजे, परंतु एकटा जास्त प्रवास जर केला तर आणखीन त्रास होतो. मी या वासनवाडी गावातूनच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना हात जोडून सांगतो, मी आहे त्या जागेवर तुमच्या लेकरा बाळाचं कल्याण करा. परंतु कधी काळी माझ्याकडून सप्ताहासाठी किंवा एखाद्या लग्नासाठी येणं झालं नाही तर माझा मायबाप समाज नाराज व्हायचं मला. शेवटी काय असतं, शरीराचं नाटक नाही करता येत. डॉक्टरसुद्धा परेशान आहेत माझ्याकडून, कारण माझ्या हाडकाला शिराचं टाकलं, इतकी वाईट परिस्थिती. त्यामुळे ते उपोषणानं रक्तही जळालं आणि ते काही सांगू शकत नाही मी तुम्हाला. पण माझं असं मत आहे की या समाजाला उंचीवर नेण्यासाठी आपला 1% नोकरी शिक्षणात वाढला पाहिजे, आपल्यालाही योजना मिळाल्या पाहिजेत. यासाठी हा संघर्ष. कधी काही यश नाही आलं तर एकाच यशासाठी नाराज होऊन रडत बसायचं नाही. वारंवार ताकद ठेवायची, लढायची. कारण आपले क्षत्रिय मराठी छत्रपतींना आपल्याला ते शिकवलंय, वारंवार लढायचं. पण समाजाला लागतं ते आपण द्यायचं. मी तुमच्याकडं काही अपेक्षा करणार नाही. तर कीर्तनाचा तर वेळ होत आला, कीर्तनात व्यत्यय नको म्हणून शेवटचं सांगतो. मी माझ्या समाजाकडून प्रत्येक वेळेस अपेक्षा केलेल्या आहेत, मी तेवढंच मागतो. मी तुम्हाला कधी पैसा मागणार नाही. तुम्ही जितके मोठे होता त्याचाच माझा आनंद आहे. 1-2-3 गोष्टी लागतात मात्र त्या तुम्ही मला द्यायच्या. आपल्या समाजानं दारूच्या व्यसनापासून फक्त लांब जायचं, कारण त्या व्यसनामुळं आपलं कुटुंब सगळं उद्ध्वस्त होतं. पाहुण्याला वेळ आपल्याला हसतेत, गावकरी हसतेत, सगळा विद्रूपपणा आपल्या आनंदी संसारात येतो. त्याच्यामुळे आपल्या लोकांनी व्यसनापासून पहिले लांब जायचं. आपल्या समाजाच्या लोकांनी बांधासाठी भांडणं करायचं आणि जर कोणाचे असतील तर ते कोर्टात जाऊन मिटून घ्यायचे. कारण खोट्या प्रतिष्ठेत जगण्यात काहीच अर्थ नाही. आपल्याला कोणी पाटील म्हणलं, 150 कपच्या अपाजीला चेनी कोणाला दिली, हे आपल्याला बंद करावं लागणार आहे. आपल्याला खोट्या प्रतिष्ठेत जगायचं सांगते आणि मग आपण असं वागल्यानं आपल्या समाजाचं आणि आपल्याच कुटुंबाचं वाटलं होतं. आपण त्या भांडणापासून पहिलं लांब जाणं खूप गरजेचं आहे. आणि आपले शिकलेले पोरं असो किंवा अडाणी असो, ह्या शिकलेल्या पोरांना जर लवकर नोकरी लागली नाही ना तर आपले पोरं शेताकडं डुकून सुद्धा बघत नाही. शहरात दिवसभर हिंडतील, पारावर बसतील, पण शेताकडे कोणी जाणार नाही. तुम्ही कितीही शिकलेला असला तरी आपल्या आईच्या आणि बापाच्या सोबत शेतात जाऊन 2 घंटेच महिन्यात त्यांना मदत करू लागला. आपण सगळ्यांनी शेतात कचाकच कामं केलीच पाहिजे, तरच आपण जगणार आहेत. नसता आपले संसार उद्ध्वस्त होणार आहेत. कारण दुनिया खूप बदलली आहे. रोज कष्ट करा, 500 रुपये महिना घरी कमवणार, नोकरी लागेपर्यंत. असं म्हणायचं नाही मी खूप शिकलो, मी शेतात कसा जाऊ. मग त्या गावात टोळकं बसलेलं असतं एक भंगार, त्यांच्यात आपण मिक्स व्हायचं. त्याने म्हणायचं तो पाटलाच आहे, तो काय शेतात जातो, तो घरले मोठं होतं. हे जास्तच फुगत. 20 रुपयाचा चष्मा घातलेला
कोकड मोटरसायकल हिंडत, पुन्हा पुन्हा पेट्रोल गाडी टाकीत, 10 रुपये तिकडं तिथं होऊन बोलत. हे भंगार चाळे सगळे बंद करायचे. आपल्या कुटुंबाची, गावाची, समाजाची शान कशी वाढत नाही याच्यावर मराठीच्या पट्ट्याने जोर द्यायचा. हे लोक बदलले कसे असे चढायला पाहिजेत आपल्याला. हे बदललेच कसं काय इतके. आपण सांगत होतो पहिल्यांदा हे असंच वागत होते, आता वागत नाही येत. आपलं ऐकते तर दुसरंच करते. कुटुंबाला मदत करा, काहीही कामं करा, कष्ट करा, पैसा कमवायचा, असं बोंबलत फिरायचं नाही कुंकड. त्यासाठी आता आपण आरक्षण दिले, त्याच्यातून आता पोरं पोरी शिक्षणात जाणार आहेत, नोकरीत जाणार आहेत, योजना पण मिळणार आहेत. आता आपण व्यवसायाकडे सुद्धा वळणार आहे. आपल्या समाजाच्या लेकराला व्यवसाय सुद्धा असणं खूप गरजेचं आहे. म्हणून समाजाचे पोरं व्यवसायाकडे पण आता आपल्याला लावायचं, कारण ही खूप कसोटी. मी आत्ताच मुंबईला सुद्धा जवळपास 200-300 असे खंडात चांगल्या प्रकारचे व्यवसायात यशस्वी झालेल्या उद्योगपतींची सुद्धा बैठक घेतली. त्यांनी सुद्धा तयारी दाखवली आहे. आम्ही समाजासाठी 2-2, 3-3 वर्ष वेळ देऊन मार्गदर्शन करायला तयार आहे. म्हणून आपल्याला सुद्धा त्यांचे मार्गदर्शनाचे फायदे उचलणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे व्यवसायाकडे आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. फक्त माझं शेवटचं मागणं आहे तुम्हाला, काही झालं राजकारणासाठी आपण आपल्या विरोधात, एकमेकाच्या विरोधात जाऊन एकमेकावर काठ्या उचलू नका आणि आपण आपलं दुसऱ्यासाठी रक्त सांडायचं. ह्या राजकारणामुळे झालेले दुश्मन्या आपल्या पिढ्यांना फार चालल्या. त्यामुळे इथून पुढचे वाद, व्यसन याच्यापासून सगळ्यांनी लांब जायचं. आरक्षणाची लढाई पुन्हा लढायची वेळ आली तरी ताकदीनं पुन्हा लढू, पुन्हा जिंकू, पुन्हा मुंबई बंद पाडू. आणि बाबा याला मुंबईत नेणं म्हणजे लय अवघड त्याने असा पेस पाडीला मग मुंबईत नेले, इतके आले, कुणालाच मोजी द्यायला. सगळे बियाजार कोण आले, या काही घुसले चौकून, तिथं गेले ते याच्यावरच बसायला लागले. त्या ते पोलीस यायचं ते म्हणजे काय करेंगे म्हणलं, म्हणा काय करेंगे. ते म्हणलं ते भागते तिकडे. म्हणलं कशावर? ते म्हणलं ते बॅरिकेडच उडीत. म्हणलं बॅरिकेडला मला पहिल्यांदा नाही झालं त्या बॅरिकेडला चापा. हे कोणत्या सुविधा नाही, ते मुंबईत झोके बांधली. हे अवघड आहे. त्यासाठी मी सरकार लागत होतो, मराठीच्या नादी लागू नका. हे कुंकड पिवळी करते काही मिळणार. आपल्याला आपला दबदबा निर्माण करणं समाजासाठी गरजेचं आहे. वेळ देत जायचं, बोलले की जायचं, काय नाही काम. एक दिवस बुडायला काय फरक नाही पडत. आता दिल्लीला जायचं आता 8 माय असं आत्ता गेली. तिथं आपल्या एका बांधवाची आत्महत्या झाली होती, शिवरे पाटलाची. मी तिथं गेलो की आम्ही शहाणे लगेच यासाठी नेहमी नुसतं गेलो कीच. महाराष्ट्राने बघितलं असं चॅनल होतं सगळं, असा मराठ्याचा कचका. त्याच्यात आता एकदा दिल्लीत जायचं, पण मुंबईसारखं नाही करायचं, जरा नीट राहायचं. मी नुसतं तिथं गेलो, आता 8 मागच राहिले. मी एकटाच पुढं आलो. मी म्हणलं जाता येते 50-100 जण होतो, बाकीचे पुढे गेले. ते म्हणले सटकले. हे मला भूमी दे, तिकडे गेले. आणि आता आलं म्हणतो लगेच इथून माघारी येतो. म्हणलं इथून कुठून माघारी येतो? 8 दिवस झाले तिकडे जिडे. सगळं बघून आले देवाला आहे काय नाही. म्हणजे आता हे सगळं गावाला गेलं, हे सुद्धा सगळं बघून येणार. मी एकटाच तिकडे. हे समाजासाठी या देशावरती प्रचंड आहे आपण संख्याने, फक्त माहीत नाही आहे. बाकी सगळेजण वर्षातून एकदा जमतात, आपण जमत नाही येत म्हणून आपली शक्ती देशाला दिसत नाही. वर्षातून एकदा काम बुडायची वेळ आली तरी बोलवायचं, पण एक दिवस शक्ती दाखवत जायची. आता पुढच्या वर्षीच्या, या वर्षीची शिवजयंती अंतरवाली आहे. तुम्ही सगळे याच, पण त्याच्यानंतरची दुसरी होणार ही शिवनेरी होईल. एकाने सुद्धा शिवनेरी गडावर गैरहजर राहायचं नाही. माया मावल्या आपला बाप आपला छत्रपती शिवराय. या देशावरती भगवा ध्वज फडकणारा दुसरा मायका लाल कोणी नाहीये, माझा छत्रपती आहे. त्यामुळे आपल्या बापाच्या दर्शनाला आपण गेलोच पाहिजे वर्षातून एकदा. कामं, नोकऱ्या, व्यवसाय काय माहित नाही. राजेच नसते तर कशाचे व्यवसाय, कशाचे शेत्या. एकानेही थांबायचं नाही. आता मी मागच्या त्या आत्ताच्या गावात सांगितलं, 70% लोकांना शिवनेरी कुठे माहीत नसतं. आणि इथं बसलेल्या सुद्धा नसतं. शिवनेरी गड पुढे इमानदारीने हात वर करायचा. खोटा केला की मग बघा मी दुसऱ्याला चिरतो गेला. शिवनेरी गडावर कोण गेले, संपला खेळ. खालास काय चुकीचं बोललं.
आपला बापाचं अस्तित्व कुठं आहे आणि त्यांनी आपल्यासाठी एकुलता एक लेख छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आपल्यासाठी दिले. एकुलता एक लेखाचं बलिदान गेलंय मायबापावर. त्या राजाचं पवित्र त्या शिवनेरी गडाला आपण माथा वर्षातून एकदा टेकेलाच पाहिजे. आपलं सगळ्यात मोठं सौभाग्य ते, सगळ्यात मोठं पवित्र स्थान ते. तिथल्या दगडाला जरी आपण शिवलो ना तरी आपले अख्खं जीवन